दुसरं कारण आहे अविद्या. जे कळायला पाहिजे ते कळत नाही ते कळतं, हे एक दुसरं कारण आहे, त्याला म्हणतात अविद्या. आम्हाला कळत नाही. ज्या ज्ञानानं आमचं हित होईल ते ज्ञान कळलं पाहिजे, हे माणसाच्या जीवनात अतिशय महत्वाची गोष्ट आहे. कळावं लागतं ते, पण ते लक्षात येत नाही. अर्जुनासारख्या महापुरुषाच्या जीवनामध्ये घोटाळा झाला, घोटाळा. मी थोडं बोलतो. ज्याच्या प्रत्येक रोमातून जय कृष्ण श्रीकृष्ण, जय कृष्ण श्रीकृष्ण असा आवाज येतो, ज्याच्या देव बंधनात राहतो, प्रेमानं बांधलेला देव आहे, असा देव जो अर्जुनाच्या अधीन आहे, त्या अर्जुनाच्या हातून चूक व्हावी तो म्हणतो मी नाही युद्ध करत. देवाला म्हणतो मी नाही युद्ध करत. भगवद्गीता जन्माला आली ना तिथं सेना येऊन बाहेरमध्ये सगळ्या सेनेच्या मध्ये माझा आपला रथ नेऊन उभा करा. रथ मध्ये नेऊन उभा केला. अर्जुन रथामध्ये जाऊन उभं राहिला आणि बघतो तर समोरच्या सैन्यामध्ये खूप मोठे आपले नातेवाईक, ज्यांनी आपल्यावर उपकार केले अशी सगळी मंडळी आहेत. अर्जुनाला कळत नव्हतं असं म्हणायला आपली जीभ उचलते का? असा कोण बहादर जगात आहे की अर्जुनाला कळत नव्हतं म्हणू शकतो? अर्जुनाला संसार कळत नव्हता, अर्जुनाला परमार्थ कळत नव्हता, अर्जुनाला विद्या येत नव्हती, अर्जुनाला देव कळत नव्हता का? अर्जुनाला काय कळत नव्हतं? सगळं कळणारा अर्जुन तोही भ्रमात पडतो. त्याला म्हणतात अविद्या. विठाला 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 जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणून तरी म्हणाले आमच्या जीवनामध्ये अविद्या आहे, आमच्या जीवनामध्ये अज्ञान आहे. आणि ज्याच्याकडे अविद्या ठाण मांडून बसलेली आहे त्यालाच जीव असं म्हणतात. ज्ञानोबा ज्ञानेश्वर म्हणतात अविद्येची निदा विश्व स्वप्नाचा हा धांडा भोगित होता प्रबुद्धा अनादि. अनेक जन्मापासून ही अविद्या आम्हाला मरायला लावते आणि मेल की जन्मायला लावते. आमच्या मरण्याचं खरं कारण काय तर माग जन्म होतो म्हणून मरतो आणि पुन्हा जन्म घ्यावा लागतो. त्याचं कारण आहे मागच्या जन्मात मेलो म्हणून पुन्हा जन्म घ्यावा लागतो. यापेक्षा दुसरं काहीच नाही. आणि याचं प्रमुख कारण काय आहे तर आम्हाला जे कळायला पाहिजे होतं ते कळालं नाही आणि नाही ते कळालं. कळाला संसार, कळाले भोग, कळाली आसक्ती, पण कळालं नाही जे कळायचे ते. अशी काय गोष्ट आहे? मी म्हणतो ज्ञान आहे, ज्ञान आहे आणि ते ज्ञान प्राप्त झालं की माणसाला सर्व कळत असतं. पण आम्हाला वाटतं आम्हाला कळतं, अर्जुनाला कळत नव्हतं का? आम्हाला कळत नाही का? दुसऱ्याच्या खिसा कापू नये असं कुणाला कळत नाही असा माणूस आहे का? दुसऱ्याला फसवू नये असं हे कळत नाही असा माणूस आहे का जगात? लबाड बोलू नये हे कळत नाही असा माणूस आहे का जगामध्ये? दुसऱ्याला त्रास होईल असं वागू नये असं हे कळत नाही असा माणूस आहे का जगात? आहे का असा माणूस? हे सगळ्याला कळतं पण हे सामान्य कळणं आहे. सामान्य कळणं नसतं त्याला ज्ञान म्हणत नाही. ज्ञान त्याला म्हणतात. भगवंतांनी ज्ञानाची व्याख्या सांगितली. ज्ञानोबा बोलतात क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाते जाणणे जे निरुते ज्ञान ऐसे तयाते म्हणून आम्ही शरीर आणि शरीराचा निर्माता देव या दोघाला ज्याच्याद्वारे ओळखलं जातं त्याला ज्ञान असं म्हणतात. अजून त्याला थोडं सोपं करून बोलतो. जे कळालं ज्या ज्ञानानं देव करतो त्याला ज्ञान असं म्हणतात. ज्या ज्ञानानं देव करतो त्याला ज्ञान असं म्हणा. ज्या ज्ञानानं देव कळत नाही पण संसाराचं सगळं कळतंय त्याला ज्ञान म्हणू नका, त्याला अज्ञानच म्हणा. ज्ञान हे त्याची व्याख्या आहे. संत काही वेडे नव्हते. ते बोलतात ओळखिला हरी धन्य तो संसारी मोक्ष त्याचे घरी सिद्धी करीत मोक्ष त्याचे घरी सिद्धी करीत